लाल कलरची बांगडी बांगडीचा कलर लाल. एक साध्या बँगल्सवरचं गाणं पण आज लाखो लोकांच्या रील्समध्ये ट्रेंड होतं आहे. हे फक्त गाणं नाही आहे, ही एक वाईब आहे, एक ॲटिट्यूड आहे. पण खरंच हे गाणं एवढं हिट का झालं? चला आज सगळं डिकोड करूया. नमस्कार मित्रांनो, आज आपण रिव्ह्यू करणार आहोत ट्रेंडिंग गाणं बँगल्स बाय संजू राठोड. हे गाणं सोशल मीडियावर लिटरली आग लावतं आहे. बँगल्स हे गाणं सिम्पल आहे, पण त्याची कॅची वाईब्स आणि बीट इतकी ॲडिक्टिव्ह आहे की एकदा ऐकलं की ती रिपीट करावंच लागतं. बँगल्स हे एक मराठी पॉप सॉन्ग आहे. हे यूट्यूब इंस्टाग्रामवरती ट्रेंड होतं आहे. जास्त करून यूथ ऑडियन्सला टार्गेट केलेलं आहे. बँगल्स ही लाईन इतकी स्टिक होते की लोक स्वतःहून करायला लागतात. शॉर्ट व्हिडिओसाठी परफेक्ट टायमिंग आणि ड्रॉप आहे. कॉम्प्लेक्स काही नाही, डायरेक्ट कनेक्ट, स्टायलिंग वाईब आणि कॅमेरा वर्क खूप मॉडर्न आहे. संजू राठोडने खूप नॅचरल परफॉर्मन्स दिलेली आहे. त्याचा व्हॉइस टोन सॉफ्ट असूनही इम्पॅक्टफुल आहे. एक्सप्रेशन प्लस ॲटिट्यूडमुळे हे परफेक्ट कॉम्बो सॉन्ग आहे. ग्रूव्ही आणि ॲडिक्टिव्ह बीट्स आहेत. बॅकग्राऊंड म्युझिक मिनिमल पण इफेक्टिव्ह. बँगल्स हे सॉन्ग यूथला कनेक्ट करते. इंस्टाग्रामवरती ट्रेंड पोटेन्शियल, इझी लिरिक्स आणि स्टायलिश प्रेझेंटेशन आहे. लिरिक्स अजून डीप असू शकले असते. बँगल्स हे गाणं लिरिक्स मास्टरपीस नाही, पण वाईब, ट्रेंड आणि रिपीट व्हॅल्यूमध्ये फुल मार्क्स मिळवते. आजच्या जनरेशनसाठी परफेक्ट ट्रेंडिंग ट्रॅक. माझ्याकडून रेटिंग 4/5. तुम्हाला हे गाणं कसं वाटलं कमेंटमध्ये नक्की सांगा. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.